काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी हे आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याबाबतचा शासन आदेश GR लागू केलाय। कुणाची प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे। हैदराबाद राज्याच्या जुन्या नोंदणीवर आधारित प्रमाणपत्र देण्याची ही मुभा असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय, परंतु ओबीसी संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शवला। त्याचा आक्षेप असा की या पद्धतीने मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणामध्ये प्रवेश दिला जात आहे। त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणात मोठा समूह घुसून त्यांचं 27% आरक्षण कमी होईल। नागपूरमध्ये मोठे मोर्चे, साखळी आंदोलन आणि उपोषण या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, लक्ष्मण हाके यासारखे ओबीसी नेते आघाडीवर आहेत। त्यांचा सूर ठाम आहे की ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये असाच तो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओबीसी आरक्षणावरती गदा येणार नाही असं आश्वासन देऊनही ओबीसी समाजाचं समाधान झालं नाही, कारण आरक्षण ही केवळ कायदेशीर बाब नाही तर ती भावनिक आणि राजकीय प्रश्नही बनलेले आहे। सर्वोच्च न्यायालयानं इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार 1992च्या ऐतिहासिक निकालामध्ये 50% मर्यादा ठरवली। त्यानंतर 2011 मध्ये मराठा आरक्षण कायदा रद्द करताना पुन्हा हा स्पष्ट मुद्दा केलाय। न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय की अपवादात्मक परिस्थिती असल्याशिवाय 50%पेक्षा जास्त आरक्षण देणं शक्य नाही। फेब्रुवारी 2014 मध्ये राज्य सरकारनं नवीन कायदा करून मराठ्यांसाठी 10% आरक्षण दिले। कायद्याला न्यायालयामध्ये आव्हान दिलं असून त्यावर अंतिम निर्णय हा आलेला नाही। आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागेल। यासाठी शैक्षणिक, आर्थिक, रोजगार क्षेत्रातील स्पष्ट आकडेवारी ही दाखवावी लागते, अन्यथा कोणताही कायदा हा न्यायालयामध्ये टिकत नाही। मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर शेतकरी, शेतमजूर कुटुंब आहे। शिक्षणात मागे राहिल्यामुळे नोकरीच्या स्पर्धेच्या टिकून घटकांना आधार देणं आवश्यक आहे।